आता आढावा घेऊया टॉप 9 मोठ्या बातम्यांचा। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज बुलढाण्यातून लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। तुपकर रॅली काढत शक्ती प्रदर्शनही करणार। उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा। वायकरांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण। निष्ठा म्हणून शरद पवारांच्या नावावर मतं मागितली जातात। शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले। पवार त्यांच्या जागी, तुम्ही कुठेच नाही। आढळरावांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। लोक पवार साहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे। त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत। पवार साहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। पुण्याच्या शिरूरमधील आंबेगावात अमोल कोल्हेंविरोधात झळकले बॅनर। विद्यमान खासदार साहेब, 5 वर्ष तुम्ही कुठे होतात? 5 वर्ष मतदारसंघात नाही, पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला, असा बॅनरवरचा आशय। मी कधीच राजकारणात शत्रुत्वाची भूमिका घेतली नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं विजयसिंह मोहिते पाटलांबाबत वक्तव्य। माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांना नेता मिळेना, निंबाळकरांचा निशाणा। तुतारीमध्ये त्यांना अध्यक्षापासून कार्यकर्त्यापर्यंत त्यांना या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुढे उभा राहण्यासाठी नेता मिळाला आणि आयात करून नेता आणावा आणि त्यांनी आमच्या समोर उभा करावा, असंही जाहीर आव्हान मी या ठिकाणी। अहमदनगर लोकसभेबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक। सुजय विखे आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। सुजय विखेंच्या प्रचारासाठी आमदार राम शिंदे मैदानात। शरद पवारांनी विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। नागपूर, रामटेक, वर्धा आणि अमरावतीत शरद पवारांच्या भेटीगाठींचा दौरा। परभणीत महादेव जानकरांकडून अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांच्या भेटीगाठी। काँग्रेसचे माजी महापौर राजू लालांचीही भेट घेतली।